रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हटलं जातं. बऱ्याच ठिकाणी आषाढी एकादशीला मोठी एकादशी असं देखील म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्रातील लाखो भाविक 15 ते 20 दिवस पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला जात असतात, पंढरीची वारी करत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे भाविक येत असतात. जोपर्यंत विठ्ठलाचं दर्शन मिळत नाही तोपर्यंत एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने हे लोक उपवास करतात. प्रत्येकाला वारीला जायला जमतंच असं नाही. ज्या लोकांना घरी काही काम नसेल किंवा आपल्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतात ते लोक शक्यतो वारीसाठी जातात. पण विठ्ठलावर असलेली भक्ती आणि मोठी एकादशी म्हणून आपण बरेच जण आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून करतात. या एकादशीलाच मोठी एकादशी असं आपण म्हणतो. तर एकादशीचा उपवास नेमका कसा करायचा, काय खायचं काय खायचं नाही याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल असं लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. एकादशी दुप्पट खाशी असं आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे. पण तसं न करता आपल्या तब्येतीला झेपेल असा आहार आपण उपवासाच्या दिवशी घ्यायला पाहिजे. उपवास म्हटलं तर रोजच्यापेक्षा वेगळे पदार्थ आहारात मिळतात आणि साहजिकच आपण थोडंफार जास्त खात असतो. पण आषाढीचा हा जो उपवास असतो एकादशीचा, हा उपवास ऐन पावसाळ्यात असतो. त्यामुळे आपण आषाढी एकादशीच्या आहारात विशेष काळजी घ्यायला हवी. कारण या दिवसात वातावरणात बदल असतात, त्यामुळे आपली पचनशक्ती देखील कमजोर असते. तर चला जाणून घेऊया आषाढी एकादशीचा उपवास आपण कसा करायचा. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. घरात जर विठुरायाची मूर्ती असेल तर पूजा करून उपवासाचा संकल्प आपण करायचा आहे. संकल्प करत असताना तुमचं उपवासाचं कारण काय आहे, तुम्ही उपवास का करता आहेत ते आपण सांगायचं आहे. उपवासाचे 2-3 प्रकार असतात. एक पूर्ण उपवास असतो ज्याला निर्जल उपवास असं आपण म्हणतो. जो निर्जल उपवास असतो तर निर्जल उपवास करताना फक्त पाणीच ग्रहण केलं जातं, इतर कोणतेही पदार्थ ग्रहण केले जात नाही. फक्त पाणी पिऊन हा उपवास केला जातो. दुसरा प्रकार आहे फलाहारी उपवास. फक्त फळे, दूध यांच्यासारखे उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास केला जातो. आणि तिसरा असतो सात्विक उपवास. यामध्ये साबुदाण्याची खिचडी, राजगिरा, शिंगाड्याचं पीठ यांच्यासारखे उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास केला जातो. आता तुम्ही तुमच्या तब्येतीला जसं झेपेल, तुम्हाला जसा सूट होत असेल त्याप्रमाणे उपवासाचा प्रकार निवडायचा आहे. विठ्ठलाची पूजा, भजन, आरती, अभंग, भक्तिगीतं, विष्णू सहस्रनाम किंवा श्रीमद भगवद्गीतेचं वाचन या दिवशी आपण करायचं आहे. मन शांत ठेवायचं आहे. क्रोध, वाद या गोष्टींपासून दूर राहायचं आहे. रात्री जागरण करू भगवान प्रभू भजन किंवा ध्यान आपण करायचं आहे. उपवासाला जे पदार्थ चालतात, साबुदाणा खिचडी, भगर असेल, बाकी वेपर्स, फळं यांच्यासारखे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकता. बऱ्याच ठिकाणी उपवासाला काकडी खाण्याची देखील पद्धत आहे. काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, ती आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते. म्हणून तुम्ही उपवासाच्या दिवशी काकडी खाऊ शकता. पण तुमच्या घरात सांगत असतील की काकडी खाऊ नका, तर तुम्ही नाही खाल्ली तरी चालेल. काकडी खाल्ल्यामुळे आपलं शरीर हायड्रेट राहायला मदत होते. पावसाळ्यात पचनशक्ती कमी असते. वात किंवा गॅसेसच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे आपण उपवास करताना विशेष काळजी घ्यायची आहे. उपवासाच्या नावाखाली पोटाला ताण द्यायचा नाही. आपली तब्येत त्यामुळे खराब होऊ शकते. उपवासाच्या दिवशी म्हणजे एकादशीचा उपवास करताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्या. त्या गोष्टी कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगते. पावसाळ्याच्या दिवसात हा उपवास येतो. वातावरणात गारवा असतो, त्यामुळे आपल्याला पावसाळ्याच्या दिवसात गरम काहीतरी प्यावंसं वाटतं. त्यामुळे उपवासाच्या दिवशी आपण चहा, कॉफी न घेता गरम दूध किंवा मग दाण्याची आमटी, ताकाची कढी असं काहीतरी घ्यायचं आहे. त्याचा फायदा आपल्याला निश्चितच होतो. एखाद दुसरं कडक चहा किंवा मग चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता, पण सतत चहा कॉफी पिल्यानं
ॲसिडिटी देखील वाढते, त्यामुळे त्रास होऊ शकतो. नंबर 2, उपवास हा आपण धार्मिक भावना जपण्यासाठी करत असतो. पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण उपवास करायचाच आहे. जर तुम्हाला उपवासाच्या पदार्थांनी त्रास होत असेल तर तुम्ही कोणताही त्रास होऊ द्यायचा नाही, उपवास नाही केला तरी चालेल. बरेच जण निर्जल किंवा काही न खाता पिता उपवास करतात. पोटाला आराम देण्यासाठी एक दिवस असं तुम्ही करू शकता, पण आपल्याला ते झेपेल की नाही याचा आपण पुरेपूर अंदाज घ्यायचा आहे आणि मगच त्या पद्धतीचा उपवास करायचा आहे. ज्यांना डायबिटीज, हृदयरोग, रक्तदाब अशा काही समस्या असतील तर त्यांनी उपवास करताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. उपवासाच्या दिवशी साबुदाणा, बटाटा, शेंगदाणे हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात, पण हे पदार्थ आपल्या शरीरासाठी वातूळ असतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आधीच आपली पचनशक्ती कमी झालेली असते, त्यात जर असे पदार्थ आपण वातूळ पदार्थ खाल्ले तर गॅसचा त्रास आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे हे वातूळ पदार्थ खाण्याची आपण शक्यतो टाळायचे आहे. याऐवजी तुम्ही दुसरे पदार्थ खाऊ शकता. उपवासाला बऱ्याचदा तळलेले वडे, चिवडा, पापड्या, वेफर्स असे पदार्थ आपण खातो. पण या गारव्यामध्ये जर तुम्हाला खोकला झाला असेल तर तेलकट पदार्थांपासून आपण दूर राहायचं आहे, तेलकट पदार्थ टाळायचा आहे. शक्यतो काय करायचं आहे, या ज्या गोष्टी जर तुम्हाला खायच्या असतील तर त्या घरातच तळून खायच्या आहेत. बाहेर कसं तेल वापरतात, कसं तूप वापरतात हे आपल्याला माहीत नसतं, म्हणून शक्यतो घरीच आपण वाळवणीचे पदार्थ बनवलेले असतात उपवासाचे, तेच तळून खायचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात तसंही बाहेरचं खाल्लेल्याने आपल्याला त्रास होतो, म्हणून बाहेरचं न खाल्लेलंच जास्त चांगलं. तेलकट खाण्याऐवजी तुम्ही खजूर, राजगिऱ्याचे लाडू, सुकामेवा असे पदार्थ खाल्ले तरी चालतील. त्याचबरोबर काकडी, रसदार फळे यांचा समावेश देखील आपण आपल्या आहारामध्ये उपवासाच्या दिवशी करायचा आहे. त्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही, शरीर हायड्रेट राहतं आणि त्यामुळे उपवासाचा थकवा किंवा चक्कर येणं यांच्यासारखा त्रास आपल्याला होत नाही. एकादशीचा उपवास स्त्री, पुरुष, लहान मुलं, मुली, वृद्ध कोणीही करू शकतो. उपवास करताना फक्त आपल्या तब्येतीला झेपेल याचा विचार करून आपण करायचा आहे. गरोदर महिलांनी तर विशेष काळजी घ्यायची आहे, कारण एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचा असतो. सकाळ संध्याकाळ असं दोन्ही टाईम हा उपवास करायचा असतो. ज्या गर्भवती महिलांना ॲसिडिटीचा त्रास जास्त असेल तर त्यांनी यावर्षीचा आषाढी एकादशीचा उपवास नाही केला तरी चालेल. फक्त तुम्ही नामस्मरण जप करा, तरीही तुम्हाला विठुराया प्रसन्न होऊन नक्कीच आशीर्वाद देतील. फक्त उपवास केला म्हणजे आपल्याला खूप पुण्य मिळतं असं काही नाही, तर त्यासोबत तुम्ही बाकी सेवा या दिवशी करू शकता जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर. आषाढी एकादशीचा उपवास हा एकादशीच्या दिवशी सकाळी पकडायचा असतो, त्यानंतर दुसऱ्या दिवशीच म्हणजे द्वादशीच्या दिवशी हा उपवास आपल्याला सोडायचा असतो. उपवासाचा कालावधी जास्त असतो, म्हणून आपण उपवास करताना आपल्याला हा उपवास झेपेल की नाही हा विचार करूनच उपवास करायचा असतो. एकादशीच्या दिवशी उपवास करताना म्हणजे जेव्हा आपण कोणताही उपवास करतो तर त्या दिवशी आपण झोपायचं नसतं. नामस्मरण, भजन, अभंग यामध्ये आपण आपला वेळ घालवायचा आहे. त्यामुळे उपवासाचा कोणताही त्रासही आपल्याला होत नाही आणि आपला वेळही पटकन जातो. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवशयनी आषाढी एकादशीचा उपवास नक्की कसा करायचा याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. येत्या शनिवारी देवशयनी आषाढी एकादशी आहे, तर या दिवशी आपण अशा पद्धतीने उपवास करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.